पुढची बातमी सोलापुरातून। आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदा निवडणुकांपूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपनं मोठा धमाका केलाय। जिल्ह्यातील 4 माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। सोलापूर महापालिकेतील 2 उपमहापौर, 5 माजी नगरसेवक यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केलाय। या घडामोडींमुळे भाजपनं स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे का, असा सवाल उपस्थित होतोय। सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे। गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूरचे माजी महापौर दिलीप कोल्हे आणि अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। तर 4 माजी आमदार भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे यात मित्रपक्ष राष्ट्रवादीतील असल्याचं कळतंय। माढा, मोहोळ तालुक्यात जास्त प्रभाव असलेले महाविकास आघाडीचे नेते भाजपला जवळ करतायत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपला याचा फायदा होईल असं बोललं जातंय। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिवाळी आधी हा धमाका केलाय। सोलापूर महापालिका क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मजबूतीनं निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी काही लोकांचा प्रवेश होताना आपण पाहतोय। सगळा प्रवेश होत असताना भारतीय जनता पक्षाचा विस्तार व्हावा, भारतीय जनता पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यशस्वी व्हावा याचं नियोजन माननीय मुख्यमंत्री महोदय करतात आणि त्या अनुषंगानं संबंधितांचे पक्षप्रवेश होतील असे परिस्थिती आहे। गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने, याशिवाय माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित आणि विक्रम शिंदे यांचीही बैठक झाली आहे। या बैठकीत भाजप प्रवेशाबद्दल चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। माजी आमदार राजन पाटील यांनी विकासाच्या प्रश्नावर चर्चेसाठी भेट घेतल्याचं सांगत विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला। मात्र दिलीप माने यांनी लवकरच भाजप प्रवेश करत असल्याचे संकेत दिले। महानगरपालिकेत आपल्या काय विकासाचे कामच आमचे काय होत नाहीत, तर आपण सत्ताधारी पक्षाबरोबर जावा असं मला अनेक कार्यकर्ते जवळचे, जिल्हा परिषदला इच्छुक असलेले, सभापतीला इच्छुक असलेले, महानगरपालिकेत इच्छुक असलेले ते सगळे सांगत होते। आणि आपणही थांबणं म्हणजे कार्यकर्त्याचं नुकसान होणं, कार्यकर्ते थांबत नसते का। आपण खूप वेळ थांबलं ना मग दुसरे दारं त्यांना खुले राहते, दुसऱ्या पुढाऱ्याकडे जाऊन त्यांनी लगे जॉईन होते। म्हणून आम्ही हा निर्णय घेण्याचा विचार आम्ही केला। भाजपच्या या राजकीय खेळीमुळे सोलापूर, माढा आणि मोहोळमध्ये भाजपला मोठा राजकीय फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र अजित पवार गटाच्या 3 माजी आमदारांना थेट प्रवेश देण्याची भाजपनं तयारी केल्यामुळे दोस्तीत कुस्ती होण्याचीही शक्यता बोलली जाते। महाविकास आघाडी विकासापासून दूर गेलेली आहे। महाविकास आघाडी सकाळपासून संध्याकाळपर्यंत राजकीय मुद्द्यावर चर्चा करते आहे। देवेंद्र फडणवीस सरकारला अपेक्षित विकासाचा विषय आहे, विकासाकडे राज्य चाललेलं आहे आणि त्यामुळं 15 वर्ष पुढचे महायुतीचं सरकार महाराष्ट्रात राहील आणि त्या अपेक्षेने राज्याचा विकास होईल। म्हणून अनेक पक्षाचे लोक भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये शिंदेजीकडे, अजित पवारकडे जात आहेत। इकडे शिंदेच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या सोलापूर महापालिकेचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी भाजपच्या कामावर विश्वास दाखवत पक्षात प्रवेश केल्याचं सांगितलं। त्याचसोबत शरद पवार गटाचे माजी महापौर पद्माकर काळे आणि अनेक माजी नगरसेवकांनीही भाजपचा झेंडा हातात घेतलाय। आज भाजपच्या बाबतीत जर पाहिलं तर आज या महाराष्ट्रामध्ये एक विकासाची दिशा घेऊन निघालेला पक्ष म्हणून लोकांमध्ये एक प्रतिमा चांगली तयार झालेली आहे। मग आम्ही सोलापूर शहराच्या दृष्टीनं जे पुढच्या काय भविष्यामध्ये आम्हाला करायचं आहे या 2 आमदारांना आम्ही सांगू आणि या प्रश्नांच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करण्यासाठी भाग पाडू। लोकसभा निवडणुकीत भाजपला सोलापूर जिल्ह्यात मोठा फटका बसला। जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला। भाजपच्या या ऑपरेशन लोटसमुळे महाविकास आघाडीला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जड जातील असं बोललं जात आहे। कसं आहे की कोण कुठल्या पक्षात गेलं म्हणून जागा रिक्त राहत नाहीत, नैसर्गिक प्रक्रिया असते।
थोडा कालावधी लागतो भरून निघायला, परंतु कोण ना कोण कुणाची तरी जागा भरून काढतं. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये येणारी महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषदा असतील, पंचायत समिती असेल, महाविकास आघाडी आम्ही एकत्रितरित्या सगळ्या बैठका घेणार आहोत. कुठल्या जागा कोणी कशा लढवायच्या या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण शहर ग्रामीण सगळीकडे आम्ही एकत्रित बसून चर्चा करून मार्ग काढून पूर्ण ताकदीने इलेक्शन लढवणार. भाजपमधील या इन्कमिंगमुळे विरोधकांसोबतच मित्र पक्षांच्याही अडचणी वाढल्या आहेत हे नक्की. पंढरपूरहून सुनील दिवाणसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर.